नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जिल्ह्यातील नगराध्यक्ष निकाल जाहीर। सिल्लोड पैठण शिंदे सेनेकडे, कन्नड खुलताबाद काँग्रेसने जिंकल्या। गंगापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे, वैजापूर भाजप विजयी तर फुलंब्री शिवसेना ठाकरे गट विजयी। एकमेकांविरुद्ध दंड ठोकतूनही महायुतीतील पक्षांनी 4 नगरपालिकांवरती फडकवला झेंडा। मवियातील एकट्या काँग्रेसकडे 2 पालिका, ठाकरे गटाकडे 1 नगरपंचायत। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, पैठण, खुलताबाद, गंगापूर या 4 महत्त्वाच्या नगर परिषदांसाठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली। या निवडणुकीत 6 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीची मतमोजणी पार पडली असून निकाल हाती आले आहेत। पाहुयात कुठे कोणी गुलाल उधळला आहे ते। खुलताबादमधील नगराध्यक्ष पद काँग्रेसच्या अमीर पटेल यांना मिळाले आहे। खुलताबाद नगर परिषदेत काँग्रेसच्या 4 जागा निवडून आल्या आहेत। भाजपचे 7 उमेदवार विजयी ठरले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 9 उमेदवार निवडून आले आहेत। गंगापूर नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संजना जाधव यांना मिळाले आहे। अजित पवार गटाचे एकूण 11 उमेदवार गंगापूर नगर परिषदेतून निवडून आले असून भाजपचे 7, शिवसेना उबाटा गटाचा 1 तर अपक्ष 1 उमेदवार निवडून आलाय। फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उबाटा गटाच्या राजेंद्र ठोंबरे यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे सुहास शिरसाट यांचा 1797 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद पटकावलंय। एकूण 17 नगरसेवकांच्या जागांसाठी काँग्रेसला 4 जागा मिळाल्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची 1 जागा, उबाटा गटाचे 9, 7 व भाजपचे 5 उमेदवार निवडून आले आहेत। 17 नगरसेवकांच्या जागांपैकी महाविकास आघाडीला सर्वाधिक 12 जागा मिळाल्या, त्यामुळे हा भाजपचा मोठा धक्का मानला जातोय। पैठणच्या 23 प्रभागांमध्ये शिंदे सेनेच्या 17 जागांवरती गुलाल उधळलाय। भाजपची केवळ 1च जागा निवडून आली आहे, तर अजित पवार गटाचे 2 व काँग्रेसचे 4 उमेदवार जिंकले आहेत। पैठणच्या नगराध्यक्ष पदावरती शिंदे सेनेच्या विद्या कावसनकर यांनी नाव कोरलंय। सिल्लोडच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे समीर अब्दुल सत्तार विजयी ठरले आहेत, तर सिल्लोडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 25 जागा तर भाजपच्या एकूण 3 जागा निवडून आल्या आहेत। भाजपने ही लढत प्रतिष्ठेची मानून सत्तारांची सत्ता उलथवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली, तरीही स्थानिक राजकारणातील सत्तारांचा दबदबा भाजप मोडू शकली नाही। वैजापूरच्या नगराध्यक्षपदी भाजपचे दिनेश परदेशी यांनी दणदणीत विजय मिळवलाय। त्यांनी आमदार रमेश बोरणारे यांचे बंधू संजय बोरणारे यांचा 6248 मतांनी पराभव केलाय। वैजापूरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत कडवी टक्कर झाल्याचं दिसतंय। शिंदेच्या शिवसेनेचे 10 उमेदवार निवडून आले, तर भाजपचे 11 उमेदवार विजयी ठरले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आहेत। कन्नड नगर परिषदेतील एकूण 23 प्रभागांमध्ये काँग्रेसच्या शेख फरीन बेगम नगराध्यक्ष झाले आहेत। कन्नड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 12 जागा जिंकल्या असून भाजप 3, काँग्रेस 6, शिंदेची शिवसेना 3 तर अपक्ष 1 जागा निवडून आली आहे। पैठणच्या 23 प्रभागांमध्ये शिंदेच्या शिवसेनेने 17 जागांवरती गुलाल उधळलाय। पैठणच्या नगराध्यक्ष पदावरती शिंदे सेनेच्या विद्या कावसनकर यांनी नाव कोरलं असून या विजयानंतर खासदार संदीपान भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत। नगराध्यक्षाचा उमेदवार विजयी झाला, नगरसेवक बी खूप काही निवडून आलेले। हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, शिवसैनिकाच्या मतदाराच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं, श्रीकांत शिंदे साहेबांच्या सगळ्याच्या सहकार्यानं हे पैठण नगर परिषदेवर हा एक हाती भागवा फडकलेला। मी सांगत होतो की नुसतं आरोप करून जमत नाही, की पहिल्यापासून सांगत होतो की आरोपांना त्यांना मतदान होत नसतं। आमची दहशत नाही, दहशत असती तर लोकांनी मतदारांनी मतदान केलं असतं का? दहशत असल्या लोक बाहेर निघत नाही, पण दहशत काल मी पैठणला आलो तर सगळे मतदार माझ्या सोबत होते। मला एक सांगायचं की हे विकासावर, प्रेमावर हे मतदान होतं आणि हे काही आजचं नाही ना। अनेक संस्था अनेक वर्षापासून या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ताब्यात येईल। शिवसेना मराठवाड्यात बालेकिल्ला शिवसेनेचा समजला जायचा। 2 शिवसेना झाल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकही सभा घेतलेली नाही।
आणि जे आकडे येतात त्यात ही महायुती पुढे दिसते. काय सांगाल म्हणजे? मला एक सांगा, महायुतीचं काम आहे आणि उद्धव साहेब काय सांगते ना कुठं जाते. अशी पाळी आली त्यांची सगळ्याची नेत्याची की त्यांना सभा घ्यायला सुद्धा माणसं नाही, कुठं जायची सुद्धा परिस्थिती. त्यांना कोणीच, तुम्हाला सांगतो आता अंबादास असन, खैरे असन, पैठणला आले पण सभा नाही घेतल्या, गल्ली बोळीत फिरत बसले. नेते म्हणत होते पण सभा नाही घेतली, ते घेऊ शकत नाही सभा. पण तुमची थेट लढत इथं उद्धव ठाकरे शिवसेनेचीच होती ना, ते 2 नंबरवर आहे. तर मला काय म्हणतं 2 नंबरवर कितीवर याला बी काही प्रमाण आहे ना, किती नंबरवर 2 नंबरला काय. आणि आमची भाजपची युती नव्हती ना. मला एक सांगा, 3600 काही मतांनी निवडून आलेले आहे, याला काही फरक आहे की नाही काही. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सत्ता येणार असं तुमचं बाकीच होतं, तुमच्या युतीच्या नेत्यांचं सगळ्यांचं. पण तुमच्याकडून फुलंब्री गेलेला आहे, खुलताबाद गेलेला आहे. नाही, फुलंब्रीला मला वाटतं उभाच केलं नव्हतं. फुलंब्रीला युतीचा विषय चालू आहे. नाही, युती नव्हतीच ना, उभाच केलं नव्हतं. आता बाकीच्या ठिकाणचे मी काही निकाल बघितले नाही. त्या ठिकाणी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता पुढे आलेली आहे. ठीक आहे ना, एखाद्या अर्ध्या ठिकाणी आली असेल तर त्याच्यात काही एवढे नाही. काँग्रेस आहे पुढे, काँग्रेस सोबत आहे. बाकीचे जे नेते होते महाविकास आघाडीचे आणि प्रामुख्याने तुमच्या शिवसेनेचे, त्यांनी त्यांचे गड गेलेले आहेत, मात्र तुम्ही गड राखण्यात यशस्वी झालात. बाबा, मला कोणाचे गड गेले कोणाचे आले काहीच माहित नाही. फक्त पैठण आलं हे बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, कार्यकर्त्याच्या आशीर्वादानं, मतदाराच्या आशीर्वादानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं एवढं मला माहिती आहे. अजून मी कोणाचंच बघितलं. ताकद तुम्ही लावली. खासदाराची नाही, आमदाराची नाही, ही कार्यकर्त्याची मतदाराची ताकद. सिल्लोडच्या नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे समीर अब्दुल सत्तार विजयी ठरले असून भाजपने ही लढत प्रतिष्ठेची मानून सत्तारांची सत्ता उलथवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. तरीही स्थानिक राजकारणातील सत्तारांचा दबदबा भाजप मोडू शकली नाही. या विजयानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या. बहुमतांनी विजयी झाले सर. खरं म्हणजे आमची अपेक्षा पूर्ण 28ची होती, परंतु जनता जनार्दनांचा मताचा कौल आणि मतदारांनी दिलेल्या आशीर्वादाच्या रूपाने नगराध्यक्ष 23,500 मतांनी पहिल्यांदा, मला वाटतं एका मराठवाड्यामध्ये एकदम बोटावर मोजणाऱ्या नगरपालिकेचा रिझल्ट असा लागला असेल, असा सिल्लोडच्या जनतेने गेल्या 35 वर्षापासून मला सातत्याने जी साथ दिली, मी त्यांचे उपकार, त्यांचे आभार कधीही विसरू शकत नाही. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये शेवटी मी पहिल्यापासून बोलतो का दुश्मन जिंदा होना चाहिए, दुश्मन के जिंदा रहने की हम दुआ करते हैं, तो विरोध भी रहना चाहिए. लेकिन जो 3 नगरसेवक हारे हमारे, उसका गम जरूर है, लेकिन वो तीनों भी नगरसेवक रहेंगे. और मेरा जो शब्द था 28 के 28 छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या विभागीय कार्यालयात मोठी गर्दी केली. थेट मुलाखती सुरू झाल्या असून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या कशा मुलाखती घेतल्या जातात या संदर्भात शहर अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी माहिती दिली आहे. मागील 10 दिवसापासून आम्ही इच्छुकांचे फॉर्म या ठिकाणी जमा करण्याचं आवाहन केलं होतं. जवळपास 250च्या वर आमच्याकडे 29 प्रभागामध्ये अर्ज या ठिकाणी आलेले. त्याची आज संपूर्ण मुलाखत दिवसभर आमच्या कार्यालयात या ठिकाणी चालणार आहे. बरं, एक महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहराच्या युतीमधील जो प्रश्न आहे तो कायम आहे. तुम्ही गेला त्यांना भेटलेला आहात, मोठे बंधू आहेत, आणि काल एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये तुम्ही नव्हते. तर मग आखिरा कधी सुटेल? काल त्यांचे शिवसेना आणि भाजपची दोघांची बैठक होती. त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं नाही आणि काल तसंही आमची पार्टीची मुंबई त्या ठिकाणी बैठक असल्यामुळे आम्हीही त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतो. आता इथं प्रत्यक्ष चित्र तुम्ही जे पाहताय, काय वाटतं तर भवितव्य नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका? नगर परिषदचे काल इलेक्शन आज चालू आहे आणि नक्कीच आमच्या 3 नगर परिषद आमच्या ताब्यात येतील. नगर परिषद एक कन्नड, गंगापूर आणि खुलताबाद या राष्ट्रवादीच्या ताब्यात येण्याच्या 100% तसा सर्वे रिपोर्ट आमच्याकडे या ठिकाणी आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज.
नमस्कार. पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे. जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करील, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेज के आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. हॅलो. नमस्कार रोहिणी, मी तुमच्या पतीचा मित्र आहे. त्यांना 2000 रुपये परत करायचे होते. त्यांनी आपल्या नंबरवर पाठवायला सांगितले. आपण चेक करा. ओके. बहिणी, मी चुकून तुमच्या मोबाईलवर 20,000 पाठवले. प्लीज आपण 18,000 परत पाठवा. ते मी तुमच्या पत्नीच्या नंबरवर पाठवीन. आपण त्यांच्याकडून घ्या. मी नाही फसणार. पैसे जमा झाल्याचा मेसेज सरळ बँकेकडून येतो, कोणत्या प्रायव्हेट नंबरवरून नाही. तर अशा सिच्युएशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपला बँक बॅलन्स चेक करा. फसव्या कॉल्सची तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगार. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. डॉक्टर शिवाजी सुकरे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्त होऊन 2 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यांच्या 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये घाटीचा कायापालट झाला असून त्यांच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त त्यांनी एडीएन सोबत बोलताना झालेल्या कामांबाबत माहिती देत आगामी कामाबाबतही सांगितलं आहे. आज 20 डिसेंबर 2025 म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, राज्य कर्करोग रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि पैठणचं ग्रामीण रुग्णालय या संस्थेचा संस्था प्रमुख म्हणून रुजू होऊन आज मला या ठिकाणी बरोबर 2 वर्ष होत आहेत. मी यावेळी ज्या इथं रुजू झालो तर त्यावेळेस मी याच संस्थेचा विद्यार्थी आहे. इथंच माझं MBBS झालं आहे, मी इथंच MS केलं आहे. त्यानंतर मी लेक्चरर, सहयोगी प्राध्यापक बऱ्याच ठिकाणी मी काम केलेलं आहे पदावर. त्याचप्रमाणे डेप्युटी मेडिकल सुपरिटेंडेंट 4 वर्षे डेप्युटी डीन, नंतर नंदुरबार, परभणी, अंबेजोगाई या ठिकाणी डीन म्हणून काम केलं आणि त्यानंतर या ठिकाणी मला ही संधी मिळाली. तर त्यामुळं या संस्थेचा माझी विद्यार्थी आहे. ही माझ्यासाठी एक मातृभूमी आहे आणि म्हणून या संस्थेमध्ये मी रुजू होताच मी काही धोरण ठरवलं होतं की या ठिकाणी जो काही गोरगरीब रुग्ण येतो, मग तो मराठवाड्यातला असेल किंवा विदर्भ असेल, खानदेश, पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, तर अनेक रुग्ण या ठिकाणी येतात आणि त्यामुळे त्या रुग्णांना मोफत गोळ्या औषधी मिळाल्या पाहिजे, जी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. केंद्र शासनाची तीच भूमिका आहे आणि मला असं वाटतं की वैद्यकीय शिक्षण, आरोग्य ही राज्याची लोककल्याणकारी योजना आहे. तर त्यामुळं या ठिकाणी मोफत औषधी देण्याच्या दृष्टीनं मागच्या 1 एप्रिल 2024 आपण चिठ्ठीमुक्त घाटी केलेला आहे. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की आम्ही चिठ्ठीमुक्त घाटीमध्ये काही दिवस आम्ही 100% औषधी पुरवली, परंतु ती संख्या नंतर काही कमी झाली कारण की ते 90% ते 95% राहिली. कारण त्याचं महाराष्ट्र शासनाने असे आदेश दिलेत की मध्यंतरी काही बनावट औषधी सापडून आल्या, त्यामध्ये अंबेजोगाई असेल, छत्रपती संभाजीनगर किंवा काही भागामध्ये ती सापडली आणि त्यामुळं मग असे कुठलेही प्रकार होऊ नये भविष्यात म्हणून मग शासनानं असं निर्णय घेतला की NABL लॅब जे असतात, ज्याचा अधिकृत रिपोर्ट आल्यानंतरच ते औषधं तुम्ही खरेदी केली पाहिजे आणि गोरगरीब रुग्णांना किंवा रुग्णांना ती वापरली पाहिजे. आणि त्यामुळं आम्ही रुग्णांना बहुतांश औषधी देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. छत्रपती संभाजीनगर लगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील नायगाव आणि बकवालनगर या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गरवारे हायटेक कंपनीकडून केमिकलयुक्त पाणी थेट जमिनीत सोडलं जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात पाणी स्रोत दूषित झाले असून गावातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असल्याचं म्हणलं जात आहे. मागणी अशी आहे की आमच्या गावात लोकसंख्या 2 ते 2.5 हजार लोकसंख्या आहे. ते सगळे त्या अशा दूषित पाण्याने सगळे तरसलेले, सगळे लोक तरसलेले दूषित पाण्याने. मी नायगाव बकवालनगर राहणार. कंपनी गरवारे हायटेक लिमिटेड आहे सर. ती त्या कंपनीमुळे आमच्या गावामध्ये दूषित पाणी झालेले आहे सर. सर ते केमिकलचं पाणी येत आहे सर. त्या केमिकलच्या पाण्याने सगळं त्वचा रोग, खूप सारे प्रकारचे रोग होते सर त्या पाण्याने. सर बोरच्या पण येतं, विहिरीच्या पण येतं, कुठल्याही पाण्याला जमिनीतून कुठल्याही काही पण घ्या, आडवा बोर घ्या, उभा बोर घ्या, सगळ्या बोरला पाणी तेच येतं. कशामुळे म्हणजे नेमकं पाणी कंपनी सोडलं जातं म्हणून सर कंपनी मग आज कंपनी सोडलं तरच आमच्या जमिनीमध्ये पाणी घाण पाणी निघतंय ना सर. शेती वगैरे शेती आहे का फक्त? सर काही शेती आहे, काही घर आहे सर, काही प्लॉटिंग आहे. एवढंच सर. काय ना फक्त कंपनीने दूषित पाणी बंद करावं. वास एवढा बेकार वास येतो इथं, खूप सारा बेकार. तुम्ही रात्र कधी पण गेले ना, तुम्ही इथं जावं लागलं तर तिथं एवढा बेकार वास आहे सर. पाणी आम्ही पाणी प्यायला आमचं जारचं आणि MIDC सर, MIDCचं पाणी प्यायला योग्य नाहीये.
तर आम्ही दररोज जार घेतो आणि जारच पाणी आहे सर आम्हाला. एका परिवाराला समजा किती खर्च येतो बरं महिन्याकाठी चारच्या पाण्याचा? सर एका परिवाराला समजा 1500 रुपये खर्च आहे सर, सगळं पाण्याचा याचा त्याच धरून सगळं सर. बरं. मागणी काय बघा? मुख्य मागणी एवढीच सर गरवारे कंपनीला ते पाणी बंद करण्यात यावं. दूषित पाणी आहे ते सगळं बंद करण्यात यावं पहिली गोष्ट. काही एक पुरावा नसताना गुन्ह्याची उकल करून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस वाळूज पोलीस स्टेशनकडून 4 तासाच्या आत अटक करण्यात आल्याची धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे. मुक्काम पोस्ट मुरमी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे राहणारी कुमारी वैष्णवी संतोष निळ, वय 17 वर्ष, हिचा दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान राहत्या घरात अज्ञात इसमाने खून केला होता. याबाबत वैष्णवी हिची आई मथुरा संतोष निळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपीने पुन्हा अत्यंत शिताफीने घटनास्थळावरून पळ काढला होता. गुन्ह्याची उकल करून आरोपी निष्पन्न करून त्याचा शोध घेणं व त्यास अटक करणं हे आव्हान वाळूज पोलिसांना होतं. वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांना व विशेष पथकाचे अंमलदार यांनी तपासाची चक्रे फिरवून मुरमी गावातील नानासाहेब कडुबा मोरे, वय 27 वर्ष, यास पहाटे ताब्यात घेतला. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने गुन्हा केल्याचं कबूल केला. नमूद आरोपी दिनांक 20 डिसेंबर रोजी पहाटे 3:30 वाजता अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे करत आहेत. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर भागीरथी पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, प्रवीण वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप धनेधर, पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, बजरंग धाडगे, शेख गफ्फार, पांडुरंग शेळके, अमोल गायकवाड, नितीन देशमुख, धनंजय सानप, पोलीस मित्र किशोर गाडेकर, अमन शेख यांनी पार पाडली आहे. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी आपलं वर्चस्व कायम राखत दणदणीत यश मिळवलंय. सिल्लोड नगर परिषद निवडणूक निकालात त्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष तसेच शिवसेनेच्या 28 पैकी 25 जागांवरती विजय मिळवत नगर परिषदेवरती पुन्हा स्पष्ट पकड निर्माण केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान विकास कामं, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि रोजगाराच्या संधी हे मुद्दे केंद्रस्थानी होते. मतदारांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्या कामगिरीवरती विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांना कौल दिला असल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी 31,338 मते घेऊन भाजप उमेदवाराचा 23,226 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. प्रचंड मतांनी विजय झालेल्या अब्दुल समीर यांनी शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केलाय. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच त्यांनी आघाडी घेतली होती आणि अखेर स्पष्ट बहुमतासह विजय निश्चित केला. विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी भव्य विजय मिरवणूक काढत शहरात आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी आणि शुभेच्छांचा वर्षाव यामुळे परिसर उत्साहाने भरून गेला. विजयानंतर बोलताना अब्दुल समीर यांनी मतदारांचे आभार मानले आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला. या निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवाराला मतांचा 8,000चा टप्पा गाठता आला नाही आणि 28 पैकी केवळ 3 जागांवरती समाधान मानावं लागलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जिल्ह्यातील नगराध्यक्ष निकाल जाहीर. सिल्लोड पैठण शिंदेसेनेकडे, कन्नड खुलताबाद काँग्रेसने जिंकल्या. गंगापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे, वैजापूर भाजप विजयी तर फुलंब्री शिवसेना ठाकरे गट विजयी. एकमेकांविरुद्ध दंड ठोपतूनही महायुतीतील पक्षांनी 4 नगरपालिकांवरती फडकवला झेंडा. मवियातील एकट्या काँग्रेसकडे 2 पालिका, ठाकरे गटाकडे 1 नगरपंचायत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.